आता इथली परिस्थिती आता आपण परत एकदा पाहू शकतो। पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढलेला आहे आणि पाणी जे आहे ते पुन्हा एकदा लोकवस्तीत या ठिकाणी आलेलं आहे। जिथं मगाशी इथं आपल्याला रोड दिसत होते तिथं आता याच रोडला नद्यांचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। बघतोय आपण की इथले रहिवासी जे आहेत ते आता परत एकदा बाहेर पडू लागलेत। काय झालंय मावशी, परत एकदा पाण्याचा प्रवाह वाढला। बर, तुम्ही काय घरातच बसून होते? हो, मग तुम्हाला लक्षात नाही आलं का पाणी वाढतंय ते? अचानकच वाढवलं पाणी। तर अचानक पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, कारण आता परत एकदा 35,000 क्युसेक पाण्यानं विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून इकडं सुरू झाला। त्यामुळे एनडीआरएफचे जवान जे आहेत ते पुन्हा एकदा इथं तैनात झाल्याचं आपण पाहतोय, कारण परत एकदा पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढत आहे। इथं सकाळी आपण बघितलं होतं, ही समोरची जी इमारत आपण बघतोय आणि जो हिरवा पट्टा आपल्याला दिसतोय तिथपर्यंत सकाळी पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। जो पहिला मजला आहे त्या पहिल्या मजल्याच्या सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि आता परत एकदा हळूहळू म्हणजे आता उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळापूर्वी इथं येऊन गेलेले आहेत आणि याच रस्त्यावरून त्यांनी अजित पवार इथपर्यंत पोहोचले होते। त्यांनी इथपर्यंत प्रवास सुद्धा केलेला होता, परंतु आता इथं बघतोय आपण पाण्याचा प्रवाह इथं आता मोठा वाढलेला आहे आणि इथं हे जे सगळे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते या ठिकाणी या लाऊडस्पीकरवरून सूचना देत आहेत आणि प्रत्येकाला घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जातंय। आपण बघतोय परत एकदा एनडीआरएफचे जवान जे आहेत ते इथं अडकलेल्या काही तरुणांना, काही व्यक्तींना जे आहेत ते बाहेर काढतायत आणि परत एकदा तशाच प्रकारची परिस्थिती इथं उद्भवलेली आहे। हे आपण या दृश्यातून या ठिकाणी पाहतोय। इथं नागरिक बाहेर येत नाहीयेत, सूचनांचं पालन करत नाहीयेत, त्यामुळं प्रशासन सुद्धा या ठिकाणी संतापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिकांकडून सुद्धा तो रोष या ठिकाणी व्यक्त केला जातोय, कारण सकाळी इथं हे सगळे रहिवासी जे आहेत ते अडकलेले होते। आता आपल्याला इथं केवळ या घरांमध्ये, या इमारतीमध्ये काही रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत, मात्र ते दुसऱ्या मजल्याच्या वरचे सगळे हे रहिवासी आहेत आणि ते पुन्हा एकदा या परिस्थितीची पाहणी या ठिकाणी करतायत। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जो आहे तो जोर वाढत चाललेला आहे आणि आता बघतोय आपण इथं दोन जण आलेले आहेत, तरुण यांनी त्यांना त्यांच्या घरामध्ये जायचं आहे, परंतु इथं आता सोडलं जात नाहीये। आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात। कुठं चाललेला आहात तुम्ही? आता इथं पाण्याचा प्रवाह वाढलाय। नाही, इथेच बिल्डिंग मध्ये जात होतो, पूजा पार्क अपार्टमेंट। काय आहे, कशासाठी चालला? नाही, मी राहायला येते तिथे, पण बाहेर चार्जिंगला गेलेलं। पाण्याचा प्रवाह वाढला हे दिसतंय आपल्याला, तुमच्या नजरेस आहेत, तरी जाताय तुम्ही, जीव धोक्यात घालताय। ठीक आहे। तर हे अशा पद्धतीनं काही अतिउत्साही तरुण किंवा इथले युवक सुद्धा आपल्याला दिसत आहेत, जे या ठिकाणी जात आहेत। इथले स्थानिक आहेत। काय झाली परिस्थिती? ही किती मिनिटांमध्ये परिस्थिती अशी उद्भवली? 20 मिनिटांमध्ये परिस्थिती उद्भवलेली, आता 20 मिनिटांमध्ये। रात्री 3:30 वाजल्यापासून आहे, रेस्क्यूची टीम पण आली होती, अग्निशमनचे आहेत जवान, एनडीआरएफचे पण आहेत, परत स्थानिक नागरिक आहेत आमच्या बरोबर। अजित पवार इथं आले होते त्यावेळेला सगळं रोड दिसत होतं, अजित पवार इथंच आले, त्याच रोडवरून आले होते। 20 मिनिटात पाणी इथे परत आलं, 20 मिनिटात आमच्या कमरे एवढं पाणी झालंय, परत आमच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे। रात्री 2:30 वाजता पाणी शिरलं होतं, परत आज 4 वाजता, आता किती वाजले? 4 वाजता वाजले असतील। खरं सांगत नाहीये, सांगत प्रशासन खरं सांगत नाहीये। त्यांना विचारलं किती पाणी सोडणार, आम्हाला माहित नाही। वाड जे आले कॉर्पोरेशन त्यांना विचारलं ना, ते 4 वाजता किती सोडा आम्हाला माहित नाही। राजकीय पोळी भाजण्याचा विषय दिसतोय आम्हाला, राजकीय पोळी भाजण्याचा। वोटिंगसाठी हा सगळा विषय चाललेला आहे। रात्री 2:30 वाजता पाणी सोडलं, गोरगरीब सगळे टेरेसला, कुणाच्या घरात, काय घरात, आता काय घरात काही लोक आहेत की सगळे बाहेर आहेत, कारण का त्यांना इथं दुसरा पर्याय कुठंच नाहीये। इथं सगळे अजून घरात आहेत, बाहेर निम्मेच्या वर घरी आहेत लोक अजून। त्यांना आम्ही आमचं म्हणणं बाहेर का पडत नाही? आता अशी परिस्थिती परत एकदा उद्भवते, सकाळसारखीच परिस्थिती निर्माण होते, तरी ते बाहेर का निघत नाही? सुरक्षित स्थळी जात नाहीयेत? नाही, पर्याय नाहीये ना। शासनाने काय केलं आमच्यासाठी? कुठं पर्याय दिला आम्हाला की इथं राहावा, इथं जावा, इथं खाण्याचं? आता बघा, माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी होतं, आता हाच पाण्याचा प्रवाह जो आहे तो कमरेपर्यंत आता वाढू लागलेला आहे। आम्हाला सुद्धा इथून आता बाहेर काढलं जात आहे, कारण पाण्याचा प्रवाह सेकंदाला या ठिकाणी वाढतोय।
जे खडकवासलाचं धरण क्षेत्र आहे तिथं जसं जसं पाण्याचा प्रवाह तिथं पावसाचा जोर जसा वाढतोय तसं धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि म्हणूनच आपण बघतोय एनडीआरएफची पथकं गेली काही तास या ठिकाणी नव्हती, ती आता परत एकदा आलेली आहेत. किती आता इथं आपले जवान दिसत आहेत आपल्याला आणि काय कशा पद्धतीनं कार्य तुम्ही इथं करताय? आमचे साहेब आहे ना ते देतील ना बाईट. इथं आता परत एकदा किती जवान तैनात केलेले आहेत आणि कुठपर्यंत पाणी गेल्याचं दिसतं? सर मी 5 एनडीआरएफ पुण्यातून बोलतोय आम्ही. इथं आमचे आता टोटल एक टीम आहे सर, 34 लोकांची टीम आहे आमची. काय लोक अजून घरात दिसत आहेत, तुम्ही जाऊन काय त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय? हा करतोय सर. आता सांगितले जे ग्राउंड फ्लोअरला जे आहेत फर्स्ट फ्लोअर पर्यंत त्यांना आम्ही सगळ्यांना बाहेर करून तिकडे केले. जे सेकंड थर्ड फ्लोअर वाले आहेत त्यांना सांगितलंय जास्त फ्लोअरच्या वरती ठेवलेत, बाकी सगळे खाली केलेले. बरोबर. आणि किती मिनिटांमध्ये ही सगळी परिस्थिती परत एकदा अशी झाली आहे? कारण इथं मगाशी आम्ही 15-20 मिनिटापूर्वी आलो तर इथं रोड दिसत होता, आम्ही चालत जात होतो. हा सर, आता पाऊस नदीनं जास्त हे झाला तर तिकडनं पाऊस सोडलेला आहे धरणातनं, त्यामुळे इथं पाण्याची लेवल वाढणार आहे, रात्रभर अजून वाढेल. रात्रभर पुन्हा एकदा असाच पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढताना आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच हे सगळे एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, हे आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि इथं आपण बघतोय की या लाऊडस्पीकरवरून या ठिकाणी पुकारलं जातंय आणि सर्वांना सुरक्षित स्थळी पुन्हा एकदा जाण्याचं आवाहन केलं जातंय. आपण माझ्या या मागची परिस्थिती जी आहे, कॅमेरामन आपले मनोज जे आहेत ते या ठिकाणची परिस्थिती दाखवतायत. इकडं नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहेत आणि ते पुन्हा एकदा इथं बघायची गर्दी करतायत. काही जण जे आहेत ते या इथले रहिवासी आहेत आणि ते इथं पोहोचलेले आहेत. हे एक व्यक्ती आहेत जे कुठं चाललेत, आपण कुठं चाललेला आहात इतक्या या पाण्यात? काय मी इथे, माझी दोन्ही मुलं वरती आहेत ना, मग जायला पाहिजे त्यांच्या वरकडे. तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय? इथे आता झाली 5 वर्ष झाली. 5 वर्षात कधी अशी परिस्थिती झाली होती? दुसरी वेळ आहे ही. असंच पाणी येतं? हो, 2018ला आलो होतं आणि आता. हा, तुम्हाला सवय झाली आहे का या पाण्याची? नाही, सवय नाही झालेली, पण दुसरी वेळ आहे आम्हाला अनुभव. चला येऊ का? ठीक आहे. तर हे इथलेच रहिवासी आहेत, त्यामुळं ते परत एकदा त्यांच्या घरी जे आहेत ते चाललेले आहेत, कारण लहानगे त्यांचे या घरात आहेत. आणि इथं आपण बघतोय की हे सगळे प्रशासनाचे कर्मचारी आहेत जे इथं तैनात करण्यात आलेले आहेत. प्रत्येकाला इथून बाहेर जायला सांगितलं जातंय, कारण आपण बघतोय आत्ता मी लाईव्ह आपलं सुरू होण्यापूर्वी इथं रोड या ठिकाणी होता आणि आता इथं गुडघाभर पाणी झालेलं आहे. म्हणजे सेकंदाला पाण्याचा प्रवाह कसा वाढतोय आणि पाणी कसं कसं या ठिकाणी लोकवस्तीमध्ये या ठिकाणी शिरतंय. कारण सकाळी इथं जवळपास कमरेच्या वरती पाणी होतं आणि आता परत एकदा पाण्याचा प्रवाह हळूहळू जो आहे तो या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतोय. प्रत्येक ठिकाणी लाऊडस्पीकर घेऊन या ठिकाणच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे सगळे इथले स्थानिक काही तरुण आहेत ते सुद्धा या ठिकाणी सरसावलेले आहेत. कारण कुणाचंही नुकसान होऊ नये, कुणालाही हानी पोचू नये म्हणून स्थानिक प्रशासनासह इथले स्थानिक तरुण सुद्धा या ठिकाणी सरसावल्याचं आपल्याला दिसतंय. आणखी काही इथले स्थानिक आहेत. काय आता परत एकदा पाण्याचा प्रवाह वाढला? पाण्याचा प्रवाह वाढला, आता पाणी परत सोडण्यात आलेलं आहे. आता त्यामुळे इकडे पाणी वाढलंय. काय सगळं जनजीवन विस्कळीत झालंय? 2-3 दिवस सगळ्यांचं विस्कळीत झालेलं आहे. सगळ्यांच्या घरात पाणी वगैरे शिरलंय, सगळं अस्ताव्यस्त झालंय सगळं. आता आम्ही आहे अशा कपड्यानुसार बाहेर पडलोय रात्री 3 वाजता. कोण तुमच्या घरात कोण आहेत आणि आता ते कुठं आहेत? 7 माणसं आहेत. 7 जणांनी त्यांना तिकडे शिफ्ट केलं दुसरीकडे. कुणाच्या घरी? काय आमच्या नातेवाईकांच्या घरी शिफ्ट केलं. अशी प्रत्येकाची परिस्थिती आहे. इथं जेवढ्या सोसायट्या आहेत आणि जे पहिल्या मजल्यावरती राहत आहेत आणि अगदी जमिनीलगत जे राहत आहेत त्या सगळ्यांची हीच परिस्थिती आहे आणि त्या सगळ्यांना इथून सुरक्षित स्थळी हरवलेलं आहे. ज्यांच्याकडे सोयी आहेत, ज्यांचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते त्यांच्या घरी या ठिकाणी गेलेत आणि आपला जीव वाचायला हवा एवढं एक ध्येय या सगळ्यांनी बाळगलेलं आहे आणि त्याच ध्येयापोटी ते सगळे जे आहेत ते इथून सुरक्षित स्थळी या ठिकाणी जात आहेत. अजित पवारांनी काही वेळापूर्वीच या ठिकाणी दौरा केलेला आहे. अजित पवार ज्या रस्त्यावरून आले आणि ज्या रस्त्यावरून परतले त्या रस्त्याला आता अशा पद्धतीनं नदीचं स्वरूप जे आहे ते आल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय. परिस्थिती पुन्हा एकदा
सकाळसारखीच या ठिकाणी होतीये. कोणतीही जीवितहानी होऊ नये एवढीच यामध्ये आपण एक अपेक्षा बाळगू शकतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.